सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने दर्जेदार अशा व्हिडिओ लेक्चरसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा अभ्यास मित्र यूट्यूब चॅनल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र या यूट्यूब चॅनलवर मी हर्षाली पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण 8वा पाठ म्हणजेच ऋतुनिर्मिती भाग 2 हा पाठ पाहणार आहोत. आपण पहिला किंवा दुसराच पाठ ऋतुनिर्मिती भाग 1 पाहिला होता. तर मित्रांनो, आता आपल्याला ऋतुनिर्मिती भाग 2 मध्ये ऋतू कसे तयार होतात, त्या ऋतूंचा मानवी जीवनावरती काय परिणाम होतो, हे सर्व गोष्टी अभ्यासायच्या आहेत. तर मित्रांनो, सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओ लेक्चरला. तर बघा, आतापर्यंत झालेल्या ज्या कृती आहेत किंवा निरीक्षण आहेत त्यावर आधारित चर्चा करायला त्यांनी म्हटले. म्हणजे आतापर्यंत आपण जे पाहिलंय आपल्या सभोवताली घडतं आणि त्यासाठी मग त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत. जसे की जून, सप्टेंबर आणि डिसेंबर महिन्यातील जे दिनमान आहे त्यांच्या नोंदींचा एक तक्ता करायला सांगितला आहे. म्हणजे त्या दिवसातील तापमान म्हणा किंवा तिथले परीक्षण आपण जेव्हा करतो, तिथले निरीक्षण करतो, तेव्हा त्यातून आपल्याला काय कळतं, काय चेंजेस दिसतात या महिन्यांमध्ये, हे सर्व आपल्याला पाहायचं आहे. तर त्यांनी काय म्हटलं आहे, कोणत्या महिन्यामध्ये दिनमान साधारणपणे 12 तासांचे होते, तसेच असे घडण्यामागचे कारण काय असेल. जून, सप्टेंबर, डिसेंबर या महिन्यातील दिनमान जे आहे त्यामधला फरक स्पष्ट करायचा आहे. शिवाय काठीच्या सावलीची जागा जी असते ती कशामुळे बदलत असेल. माहिती आहे ना, आपण एखादी तुम्हाला काठीच्या सावलीपेक्षा आपण क्रिकेट मॅच बघतो तेव्हा त्यांची सावली एका ठिकाणी पडत असते, नंतर दुसऱ्या दिवसा मॅच असेल तर वेगळ्या, रात्री वेगळी, रात्री लाईटच्या प्रकाशामुळे वेगळी, दिवसा सूर्यप्रकाश असतो त्यामुळे सावली पडत असते आणि ती बदलत असते. ही कशामुळे जागा बदलत असेल. तसेच मित्रांनो, आणखी काही प्रश्न आहेत की सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी क्षितिजावरील परिस्थितीबाबत काय सांगता येईल. खालीलपैकी कोणत्या घटकांशी सावलीच्या स्थानातील होणारा जो फरक आहे आणि दिनमानात जो फरक आहे या बाबी जोडता येतील. जसे की पृथ्वीचे परिवलन, पृथ्वीचे परिभ्रमण, सूर्य व पृथ्वी यांच्यामधील अंतर आणि पृथ्वीचा आस. तर मित्रांनो, हे प्रश्न आपल्याला काही पडत असतात दैनंदिन जीवनात, तर आज आपल्याला त्याची उत्तरे इथे मिळणार आहेत. तर आपण ते अभ्यास करूया. साधारणपणे बघा, जून, सप्टेंबर आणि डिसेंबर हे जे महिने आहेत या महिन्यातील दिनमान जे आहे, दिवसाचं जे दिनमान असतं त्याच्या नोंदीवरून सर्वात मोठा दिवस, सर्वात लहान दिवस आणि दिनमान व रात्रमान म्हणजे दिवस व रात्र समान असणाऱ्या तारखा ज्या आहेत त्या तुमच्या लक्षात आल्या असतील. हे निरीक्षण करून तुम्हाला काही माहिती असतील की या दिवशी सर्वात मोठा दिवस असतो, या दिवशी सर्वात लहान रात्र असते किंवा लहान दिवस असतो, किंवा आजच्या दिवशी दोन्ही समान असतं, दिवस पण सारखा आणि रात्र पण सारखा म्हणजे 12-12 तासाचे असतात. अशा काही गोष्टींची आपल्याला उत्तरे त्या प्रश्नातून मिळतील. तसेच दरवर्षी साधारणपणे याच तारखा ज्या आहेत त्यांना या स्थिती येत असतात. म्हणजे दरवर्षी जवळपास त्याच किंवा एखाद दुसरी मागे पुढे झाली तर, पण त्याच दिवशी काय होतं, अशी परिस्थिती निर्माण होते. म्हणजे मोठा दिवस, सर्वात लहान दिवस, अशी परिस्थिती त्याच दिवशी निर्माण होते. आणि सावलीचा जो प्रयोग सांगितला आहे त्याच्यावरून सूर्योदयाच्या स्थानामध्ये बदल झाल्याचे तुम्ही पाहिले असेल. सूर्योदयाच्या स्थानामध्ये बदल होतो, त्यामुळेच हे सावलीमध्ये देखील बदल होतो. तर दिनमानामध्ये होणारा जो बदल आहे तसेच सूर्योदयाच्या स्थानामध्ये होणारे जे बदल आहेत ते कशामुळे होतात याची माहिती आता आपल्याला मिळवायची आहे आणि याचाच आपल्याला आता अभ्यास करायचा आहे. तर बघा, सूर्याचे भासमान भ्रमण ही एक कन्सेप्ट आहे, इथे तुम्ही लक्षात घ्या. तर आपण जेव्हा निरीक्षण केले तेव्हा आपल्या त्या निरीक्षणातून असे लक्षात आले असेल की सूर्योदयाचे स्थान जे आहे ते दिवसागणिक कसे होत जाते, बदलत जाते. म्हणजे दिवसभरात ते स्थान हळूहळू बदलत जाते. सूर्य आपल्या डोक्यावर असतो एक पॉइंटला, आधी सूर्य उगवतो, समजा डोंगरापासून सूर्य आला, ही डोंगर आहे तिथून सूर्य उगवला, मग तो वरती वरती जातो, एक दुपारपर्यंत तो आपल्या डोक्यावरती असतो, पुन्हा तो मावळत मावळत जातो. म्हणजे असं सूर्याची स्थिती कशी होत जाते, बदलत असते. आणि पृथ्वीवरून जेव्हा आपण सूर्योदय पाहतो, सूर्योदय म्हणजे ही परिस्थिती, जेव्हा आपण सूर्योदय पाहतो तेव्हा सूर्य वर्षभरात उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असल्यासारखे आपल्याला दिसते. तर कशामुळे, जेव्हा सूर्योदयाची जी स्थिती असते ती बदलत असते, सूर्योदय जेव्हा होतो तेव्हा आपण पाहतो पण आपल्याला पुढे पुढे ते सरकत जाते असे दिसते. वर्षभराची एक परिस्थिती आहे, कंडिशन आहे. आणि प्रत्यक्षात सूर्य जो आहे तो कुठेही हलत नाही. आपल्याला वाटतं की सूर्य, किंवा तुम्ही बघा एखाद्या कारमध्ये बसला असाल आणि तिथं सूर्यवरती तुम्हाला दिसत असेल, आपल्याला असं वाटतं की आपली कार जशी पुढे जाते तसं तसं सूर्य पण काय होतो, पुढे जातो किंवा आपल्यासोबत येतो. पण तसं होत नाही, सूर्य कुठेच हलत नाही, तो एकाच जागी असतो. हे तुम्ही इथे लक्षात घ्या. आणि सूर्य उगवण्याचे स्थान जे आहे ते 21 जून ते 22 डिसेंबर हा जो कालावधी आहे, या कालावधीत अधिकाधिक कुठे सरकतं, दक्षिणेकडे सरकतं.
आपला हा उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध. तर कसं सरकतं ते 21 जून ते 22 डिसेंबर या कालावधीत ते दक्षिणेकडे सरकत जातं. आणि या उलट 22 डिसेंबर ते 21 जून हा जो कालावधी आहे तेव्हा काय होतं ते उत्तरेकडे सरकत जातं. म्हणजे दक्षिणेकडे सरकणारा जो कालावधी आहे त्याला काय म्हटलं जातं, दक्षिणायन म्हटलं जातं. आणि उत्तरेकडे सरकणारा जो कालावधी आहे त्याला काय म्हटलं जातं, उत्तरायण असे म्हटले जाते. मित्रांनो, हे दोन्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, दक्षिणायन आणि उत्तरायण. तुम्हाला हे कालावधी लक्षातच ठेवावा लागतो. 21 जून ते 22 डिसेंबर काय असणार, दक्षिणायन. आणि 22 डिसेंबर ते 21 जून काय असणार, उत्तरायण. हे तुम्ही ते लक्षात ठेवा. तर या कालावधीमध्ये सूर्य जो आहे तो अधिकाधिक कसे उत्तरेकडे सरकतो, कधी उत्तरायणमध्ये. आणि सूर्याचे जे स्थान बदल आहे, जे सूर्याच्या स्थानामध्ये जे बदल होतं त्याचे कारण काय, तर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते, बरोबर. आणि पृथ्वीचा जो कललेला आस आहे, म्हणजे पृथ्वी आपली गोल आहे परंतु पृथ्वीचा जो आस आहे, ॲक्सिस आहे पृथ्वीचे जे, ते कसे कललेलं आहे, म्हणजे असं सरळ नाही आहे, ते असं आहे, तिरकं आहे, बरोबर. तर हे दोन कारणं आहेत की त्यामुळे हे स्थान बदल होत असतात सूर्याच्या स्थितीमध्ये. तसेच मित्रांनो, प्रत्यक्षात सूर्य जो आहे तो फिरत नाही, परंतु पृथ्वीवरून आपण जेव्हा पाहतो तेव्हा तो आपल्याला फिरत असतो असा दिसतो. म्हणूनच सूर्याचं हे जे भ्रमण आहे त्याला काय म्हटलं जातं, भासमान भ्रमण असे म्हटले जाते. म्हणजे आपल्याला भास होतो की सूर्य फिरतो, परंतु तो प्रत्यक्षात फिरत नाही, तो आपल्याला तसा भास होतो, म्हणून त्याला भासमान भ्रमण असे म्हटले जाते. आणि पृथ्वीवरती जे होणारे ऋतू आहेत हे केवळ उत्तर व दक्षिण गोलार्धांच्या संदर्भात घडतात. तर बघा, उत्तर आणि दक्षिण गोलार्धात वेगवेगळे ऋतू असतात. म्हणजे समज एका गोलार्धात जर उन्हाळा असेल तर दुसऱ्या गोलार्धात काय असतो, हिवाळा असतो. आपण आधी पण पाहिलं की दोनच ऋतू असतात. जेव्हा वारे पाहत होतो तेव्हा मी तुम्हाला म्हटलं होतं की दोनच ऋतू असतात, उन्हाळा आणि हिवाळा. ते पावसाळा तो एक फक्त पाऊस पडतो, परंतु तो आपण त्याला पावसाळा असं नाव दिलेलं आहे. बाकी ऋतू दोनच असतात, उन्हाळा आणि हिवाळा. तर जेव्हा एका गोलार्धात उन्हाळा असेल तेव्हा दुसऱ्या गोलार्धामध्ये काय असतो, हिवाळा असतो. हे ते तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे हे दोन्ही वेगवेगळ्या गोलार्धामध्ये असतात. तर त्याचे कारण आपल्याला पुढे पाहायची आहेत. तर मित्रांनो, काय विचारले त्यांनी, काय म्हटले की सूर्योदय आणि सूर्यास्ताचे जे स्थान आहे ते 22 डिसेंबर नंतर कोणत्या दिशेला सरकल्यासारखे वाटेल. तर ते आता आपल्याला पुढे बघायचंच आहे. त्यानंतर आपल्याला काय म्हटलंय हे नेहमी लक्षात ठेवा, विज्ञानामध्ये देखील आपण भासमान भ्रमणाचा अभ्यास करत आहोत. विज्ञानामध्ये देखील तुम्हाला याचा अभ्यास करायला मिळतो. आणि सूर्य उगवण्यापासून मावळण्यापर्यंत, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे, पूर्वेला सूर्य उगवतो आणि पश्चिमेला मावळतो. जे पूर्वेकडून पश्चिमेकडे ही जी दैनिक भासमान भ्रमण आहे सूर्याचं, आपल्याला असं वाटतं की सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे, तर हे जे भासमान भ्रमण आहे त्याचा इथे विचार केलेला आहे. भूगोलामध्ये आपण सूर्याच्या वार्षिक म्हणजे उत्तर ते दक्षिण असे सूर्याचे वार्षिक काय होते, भासमान भ्रमण होते. हे सूर्याचे भ्रमण नसते, पृथ्वी आपली फिरते त्यामुळे आपल्याला ते तसं वाटतं, परंतु सूर्य एकाच जागी असतो म्हणून याला भासमान भ्रमण म्हणतात. तर हे जे भासमान भ्रमण आहे उत्तर ते दक्षिण, तर याचा विचार आपण इथे केलेला आहे. आणि या दोन्ही घटनांमध्ये जरी सूर्य सरकत असल्याचे आपल्याला वाटत असले तरी देखील तो केवळ काय असतो, भास असतो. म्हणजे सूर्य सरकत नाही, सूर्य फक्त एकाच जागी असतो. आणि दैनिक भासमान भ्रमण हे जे आहे, म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे हे दैनिक भासमान भ्रमण झालं. तर हे जे आहे ते कशाशी निगडीत आहे, पृथ्वीच्या परिवलनाशी निगडीत आहे. पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरत असते ना, त्याच्याशी हे निगडीत आहे. आणि वार्षिक भासमान भ्रमण जे आहे ते कशाशी निगडीत आहे, पृथ्वीच्या परिभ्रमणाशी निगडीत आहे. परिभ्रमण म्हणजे काय, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे म्हणजे परिभ्रमण. तर हे पृथ्वीच्या परिभ्रमणाशी निगडीत आहे. कसले, वार्षिक भासमान भ्रमण. आणि परिवलनाशी काय, दैनिक भासमान भ्रमण. तर परिभ्रमण आणि पृथ्वीचा कललेला अक्ष देखील त्यामध्ये येतो. कशामध्ये, वार्षिक भासमान भ्रमणामध्ये. तर आपण ते पुढे नीट पाहूयाच. तसेच त्यांनी काही काळजीपूर्वक निरीक्षणे करायला सांगितले. ती पुढे जी आकृती दिली आहे त्याच्या थ्रू मग प्रश्न विचारले आहेत, तर ते आपण पाहूया. इथे तुम्ही बघू शकता की तुम्हाला सूर्य दिसतोय मधी आणि इथे पृथ्वी आहे. हे पृथ्वीचे 4 पृथ्वी नाही आहेत, पृथ्वी एकच आहे, फक्त ती फिरताना दाखवली वेगवेगळ्या स्थितीमध्ये. तर ही पृथ्वी आहे. समजा पृथ्वी आता कुठे असेल, इथे असेल, तर इथे कसं होणार, सूर्याचं जे प्रकाश आहे, जी किरणे आहेत ती दोन्ही याच्यावरती कसे समान पडणार. म्हणजे बघा, यात तुम्हाला ही 3D डायग्राम कळत नसेल तर इथे सूर्य जर असेल आणि इथे पृथ्वी असेल तर इथे कशी किरणं पडणार, समान पडणार. म्हणजे विषुववृत्तावरती किरणे पडणार इथे,
तर इथे कसं आहे ना, समान किरणे असणार, म्हणजे दिवस पण आणि रात्र पण इथे कसे असणार, सारखी असणार. आणि याला संपात म्हटले जाते. जेव्हा हे उत्तर ध्रुवामध्ये अशी कंडिशन येते, पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावरती म्हणजे हे किरणे जेव्हा पडतात, सॉरी उत्तर ध्रुवावरती नाही, जेव्हा ही कंडिशन अशी येते, जेव्हा 21 मार्चला ही कंडिशन येते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, वसंत संपात असं म्हटलं जातं. पुढे आपण एक्सप्लेन करूया नीट. आणि जेव्हा हे 23 सप्टेंबरला होतं तेव्हा त्याला शरद संपात असं म्हटलं जातं. म्हणजे 21 मार्च आणि 23 सप्टेंबर या दोन्ही वेळी काय होतं, पृथ्वीवरती जे सूर्याची किरणे आहेत ती कशी पडतात, सारख्या याच्यामध्ये पडतात, म्हणजे विषुववृत्तावरती पडतात. आणि त्यामुळं काय होतं, समान किरणे असतात, त्यामुळे दिवस आणि रात्र सारखेच असते. तसेच मित्रांनो, दोन दुसऱ्या कंडिशन देखील आहेत. कोणत्या त्या आपण पाहूया. तर बघा, इथे तुम्हाला दिसतं सूर्य आहे आणि इथे दोन्ही साईडला पृथ्वी आहे. तर ही 21 जून आणि कधीची 22 डिसेंबरची कंडिशन आहे. तर इथे सूर्याचं काय होतं, सूर्य जो असतो तो 21 जूनला काय होतं, तुम्हाला दिसत असेल इथे की दक्षिण ध्रुव जो आहे तो कसा आहे, थोडा खाली आहे. म्हणजे सूर्याचा प्रकाश आहे तो 21 जूनला जास्तीत जास्त कुठं पडतो, तर जास्तीत जास्त उत्तर गोलार्धामध्ये पडतो, या उत्तर ध्रुवावरती पडतो. आणि इकडे मग इथं उत्तर गोलार्धात जास्तीत जास्त प्रकाश पडतो, त्यामुळे इथे काय असणार, उन्हाळा असणार. आणि इकडे काय होतं, इथं सूर्याचं तुम्हाला दिसत असेल की थोडं कसं आहे, सूर्य खालच्या बाजूला आहे, त्यामुळे इथं जे आहे ते जास्तीत जास्त सूर्यप्रकाश कुठं पडतो, दक्षिण ध्रुवावरती पडतो. आणि त्याच्यामुळे इथं काय असणार, इथं हिवाळा असणार. हे तुम्ही लक्षात ठेवा. हिवाळा म्हणजे उत्तर गोलार्धामध्ये इथं हिवाळा असणार आणि दक्षिण गोलार्धामध्ये काय असणार, उन्हाळा असणार. आणि इथे उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असणार आणि दक्षिण गोलार्धामध्ये काय असणार, हिवाळा असणार. तर हे आपण पुढे पाहू. इथे पाहू शकता की पृथ्वीचा अक्ष जो आहे तो कसा आहे, कललेला आहे. बघा इथं तुम्हाला कललेला दिसतो, पृथ्वी सरळ नाही आहे, थोडे तुम्हाला दिसतं ना कललेला. जर ही सरळ असती तर हे कशी असते, ही डायग्राम तुमची अशी अशी सरळ असती, परंतु हे तुम्हाला कललेला दिसतं याच्यावरून. तर हा पृथ्वीचा अक्ष असा कललेला असतो आणि त्यामुळेच ऋतूंची निर्मिती होते. तर मित्रांनो बघा, आता पृथ्वीची अपसूर्य स्थिती आणि उपसूर्य स्थिती आपल्याला पाहायची आहे. पृथ्वीची उपसूर्य आणि अपसूर्य स्थिती, ज्याला पेरिहेलियॉन आणि एपेहेलियॉन असे म्हटले जाते. तर बघा, पृथ्वीचा जो सूर्याभोवतीचा परिभ्रमणाचा मार्ग असतो, म्हणजे पृथ्वी सूर्याभोवती ज्या मार्गातून फिरते तो कसा असतो, लंबवर्तुळाकार असतो. आणि लंबवर्तुळाच्या एका केंद्रस्थानी सूर्य असतो. म्हणजे ही पृथ्वी आहे आणि इथे तुम्हाला डायग्राम दिलेलीच आहे तसं पृथ्वी आणि सूर्य आहे. बघा तुम्ही इथे पाहू शकता की इथे सूर्य आहे आणि ही पृथ्वी अशी सूर्याभोवती फिरते. तर हे लंबवर्तुळाकार आहे ना, तर अशा मार्गाने फिरत असते. आणि ही पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असल्याने काय होतं, तिचे सूर्यापासूनचे अंतर जे आहे ते सारखे नसते. हे अंतर सारखे का नसते, सूर्याचे तर स्थान बदलत नाही. आपल्याला माहिती आहे, आपण पाहिलं की सूर्य एकाच जागी असतो, सूर्याचे स्थान बदलत नाही. सूर्य आपले स्थान बदलत नाही आणि ते सूर्य कुठे असतो, केंद्रस्थानी असतो. परंतु पृथ्वी लंबवर्तुळाकार मार्गाने फिरत असते आणि सूर्यापासून तिचे अंतर सारखे नसते. म्हणजे परिभ्रमण करत असताना जेव्हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये पृथ्वी सूर्यापासून कशी असते, कमीत कमी अंतरावर असते, म्हणजे पृथ्वी सूर्याच्या जवळ असते, ही जानेवारीच्या दरम्यान. आणि जे हे नंतर आपल्याला दिले, पृथ्वी सूर्यापासून लांब कधी असते, तर पृथ्वी सूर्यापासून जवळ हिवाळ्यामध्ये, म्हणजेच त्याला आपण म्हणू शकतो की जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरती असते. तर मित्रांनो बघा, पृथ्वी जेव्हा सूर्याच्या जवळ असते त्याला काय म्हटलं जातं, उपसूर्य स्थिती असे म्हटले जाते. काय म्हटले जाते, उपसूर्य स्थिती असे म्हटले जाते. आणि जेव्हा पृथ्वी सूर्यापासून जास्तीत जास्त अंतरावरती असतं त्याला अपसूर्य स्थिती असे म्हटले जाते. तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे बघा, लक्षात ठेवायला एक सोपी ट्रिक असं तुम्ही समजू शकता की सूर्याच्या जवळ म्हणजे उपसूर्य. उप म्हणजे आपण एखाद्याचाच घटक समजतो, तर त्याच्यात जवळ आहे म्हणून त्याचा भाग म्हणून तुम्ही उपस्थिती असं लक्षात ठेवू शकता. आणि ते लांब म्हणजे अपसूर्य स्थिती. तसंच मित्रांनो, ही जी वेळ आहे तेव्हा या वेळेला पृथ्वीचं जे आस असतं, त्या पृथ्वीच्या आसाचे उत्तरेकडील टोक जे आहे, बघा हे पृथ्वीचं आस आहे, त्याचं उत्तरेकडील टोक म्हणजे हा वरचा भाग, हे आलं त्याचं उत्तरेकडील टोक. आणि हे पण त्याचं आलं उत्तरेकडील टोक. तर हे जे उत्तरेकडील टोक आहे ते कसं असतं, सूर्याकडं असतं. आणि आपल्या आकृती आपण बघितली तर त्या आकृतीच्या ह्याच्याने आपल्याला कळतं की सूर्याच्या सापेक्ष स्थितीनुसार कोणता ऋतू कोणत्या गोलार्धात सुरू आहे. म्हणजे आपण जसं मगाशी या आकृतीमध्ये पण म्हटलं की इथे पण तुम्हाला दिसू शकतं की सूर्य जवळ आणि थोडा लांब.
तर ही जी स्थिती आहे यामध्ये आपल्याला कळतं की उन्हाळा इथे असतो, इथे हिवाळा असतो, इथे हिवाळा आणि इथे उन्हाळा असतो सूर्याच्या प्रकाशानुसार, सूर्याची सापेक्ष स्थिती म्हणजे सूर्य खालती आहे किंवा वरती. एक लक्षात ठेवा की उन्हाळ्यामध्ये सूर्याची स्थिती थोडा सूर्य वर असतो उत्तरेकडे, उत्तर ध्रुवाच्या साईडला, आणि याच्यामध्ये हिवाळ्यामध्ये सूर्य कसा असतो खालच्या साईडला म्हणजे दक्षिण ध्रुवाकडे असतो. तर ही सूर्याची सापेक्ष स्थिती असते. तर यानुसार मग ऋतू निर्माण होत असतात. कोणत्या गोलार्धामध्ये कोणता ऋतू आहे ते आपल्याला कळतं. जिथे सूर्याचा जास्त प्रकाश तिथे उन्हाळा त्या गोलार्धात, आणि जिथे कमी तिथे हिवाळा. तर मित्रांनो, पृथ्वीचा जो लंबवर्तुळाकार परिभ्रमण मार्ग आहे आणि पृथ्वीचा जो कललेला आस आहे यांच्या एकत्रित परिणामामुळे काय होते, पृथ्वीवरती ऋतूची निर्मिती होते. तर हे तुम्ही इथे लक्षात घ्या. आता आपल्याला कळू शकतं यातून की कललेला आस आणि ही परिभ्रमणाची स्थिती याच्यामुळेच ऋतूंची निर्मिती होते. तसंच काय म्हटलं आहे माहिती आहे का तुम्हाला, सूर्य व पृथ्वी जी आहे त्यांच्या गुरुत्वीय बलामुळे पृथ्वीचा परिभ्रमण कक्षा जी आहे, ही पृथ्वीची जी परिभ्रमण कक्षा आहे त्या कक्षेवरील वेग जो आहे तो अपसूर्य स्थितीमध्ये म्हणजे कुठे, इथे या स्थितीमध्ये कसा होतो, कमी कमी होत जातो. आणि उपसूर्य स्थिती म्हणजे ही उपसूर्य स्थिती, तर इथे कसं आहे वेग वाढतो, म्हणजे इथे वेग कसा आहे कमी असतो आणि इथे वेग कसा असतो जास्त असतो, वाढत असतो. आणि या दोन्ही स्थितींमधील अंतर जे आहे त्यामध्ये फारसा फरक नसल्याने पृथ्वीच्या हवामानावर त्याचा परिणाम जाणवत नाही. म्हणजे दोन्ही स्थितीमध्ये फारसा परिणाम नसतो, फारसं अंतर नसतं, आणि त्याच्यामुळे काय होतं, याचा परिणाम आपल्या हवामानावरती वगैरे होत नाही. तर हे तुम्हाला महत्त्वाचं आहे की या पृथ्वीच्या अपसूर्य आणि उपसूर्य स्थितीचा परिणाम हवामानावर होतो का, तर होत नाही. हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्याला काय पाहायचं आहे, तर परिभ्रमण कक्षा जी आहे, परिभ्रमण कक्षा पृथ्वीची जी आहे ती वर्षातून 2 दिवस विषुववृत्तावर सूर्याची किरणे कशी पडतात, लंबरूप पडतात. आपण पाहिली, संपात दिन त्याला म्हटले जाते मित्रांनो, संपात स्थिती म्हटले जाते. ही जी लंबरूप किरणे पडतात, लंबरूप म्हणजे सरळ डायरेक्ट विषुववृत्तावरती किरणे पडतात, आणि ही स्थिती जी आहे ती साधारणपणे कधी असते, 21 मार्च आणि 23 सप्टेंबरला असते. हे 2 दिवस लक्षात ठेवा, 21 मार्च आणि 23 सप्टेंबर. आणि अशा वेळी पृथ्वीचे उत्तर व दक्षिण हे जे ध्रुव आहेत ते सूर्यापासून कसे असतात, समान अंतरावर असतात. म्हणजे इथे सूर्य आहे तर इथे उत्तर ध्रुव आणि इथे दक्षिण ध्रुव, ते दोन्ही कसे आहेत, सूर्यापासून समान अंतरावरती आहेत. आणि म्हणजेच तिथं काय असतं, पृथ्वी संपात स्थितीमध्ये ती असते. यावेळी पृथ्वी कशी असते, संपात स्थितीमध्ये असते. बघा, तुम्हाला दिसू शकतं या डायग्राममध्ये, तुम्ही व्यवस्थित पाहू शकता. विषुववृत्तावरती लंबरूप किरणे पडतात किंवा सर्वीकडे समान किरणे पडतात आणि त्यामुळे पृथ्वी एक संपात स्थितीमध्ये असते. तसेच प्रकाशवृत्त जे आहे त्यामुळे, प्रकाशवृत्त म्हणजे सूर्याची येणारी किरणे, हे प्रकाशवृत्त यांना म्हटले जाते. तर हे जे आहेत त्यामुळे विषुववृत्तासह सर्वच अक्षवृत्तांचे होणारे जे प्रकाशित आणि अप्रकाशित भाग आहेत ते आपल्याला आकृतीत 8.3 मध्ये दाखवले आहे. तर इथं तुम्हाला दिसू शकतं की हा अप्रकाशित भाग आहे, कुठला, या साईडचा. तर मित्रांनो, हा जो एवढा भाग हायलाईट केलेला आहे इथे सूर्याचा प्रकाश पडत नाही, सूर्यप्रकाश फक्त या भागामध्ये पडतं, प्रकाशवृत्त फक्त एवढ्या भागामध्ये पडतं. आणि याच्यामुळे काय होतं, अप्रकाशित भाग आणि प्रकाशित भाग असे पृथ्वीवरती 2 भाग पडतात. ते तुम्हाला इथे पाहायला मिळतात. आणि उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंतचा प्रकाशित भाग व अप्रकाशित भाग जो आहे ते दोन्ही समान असतात. इथे तुम्हाला पाहायला मिळू शकतं की दोन्ही भाग कसे आहेत, समान आहेत. दोन्ही भाग उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत आहेत आणि दोन्हीचा पण समान आहेत, म्हणजे 180 डिग्री समजू शकतो आपण. तर 180 डिग्री टू 180 डिग्री ते दोन्ही भाग आहेत. आणि अशी स्थिती असेल त्या दिवशी पृथ्वीवरती जे दिनमान आहे म्हणजे दिवस आणि रात्र पृथ्वीवरती कशी असते, सारखीच असते. 12 तास दिवस आणि 12 तास रात्र अशी परिस्थिती असते. आणि ही स्थिती काय असते, संपात स्थिती म्हटले जाते. म्हणजे संपात स्थिती म्हणजे काय, तर विषुववृत्तावरती सूर्यकिरण लंबरूप असण्याची स्थिती म्हणजेच संपात स्थिती होय. आणि याला आपण विषुवदिन असे देखील म्हणतो. काय म्हणतो, विषुवदिन असे देखील म्हणतो, जेव्हा सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि विषुववृत्तावरती लंबरूप असतात आणि दोन्हीकडे दिवस रात्र सारखी असते. आणि या स्थितीमध्ये तयार होणारे जे प्रकाशवृत्त आहेत किंवा रेखावृत्तीय बृहद्वृत्तांशी ते कसे असतात, तंतोतंत जुळणारे असतात. जे पृथ्वीवरचे रेखावृत्तीय बृहद्वृत्त आहेत त्यांच्याशी ते तंतोतंत जुळणारे असतात. म्हणजे उत्तर गोलार्धात 21 मार्च ते 21 जून या कालावधीत काय असतो, वसंत ऋतू असतो. मित्रांनो, हे ऋतू पण महत्त्वाचे आहेत. वसंत, शरद, नंतर आपले सगळे इतर 6 ऋतू आहेत तर ते देखील तुम्हाला महत्त्वाचे आहेत.
पण इथे हे लक्षात घ्या, ही संपाताशी संबंधित असल्यामुळे हे दोन तरी महत्त्वाचे आहेत की जेव्हा 21 मार्च ते 21 जून या कालावधीत काय असतो, वसंत ऋतू असतो, आणि 23 सप्टेंबर ते 22 डिसेंबर या काळामध्ये काय असतो, शरद ऋतू असतो. तर उत्तर गोलार्धामध्ये 21 मार्च हा जो दिवस आहे तो कसा असतो, वसंत संपात असतो. म्हणजे 21 मार्चला आपण पाहिलं ना, लंबरूप किरणे पडतात विषुववृत्तावरती, तो संपात स्थिती असते. पण 21 मार्चच्या संपात स्थितीला काय म्हणतात, वसंत संपात म्हणतात, कारण तेव्हा कोणता ऋतू असतो, वसंत ऋतू असतो, म्हणून त्याला वसंत संपात म्हणतात. आणि 23 सप्टेंबरला देखील लंबरूप पडतात सूर्याची किरणे विषुववृत्तावरती, तेव्हा पण संपात स्थिती असते, परंतु तेव्हा शरद ऋतू असतो, त्यामुळे त्याला शरद संपात असे म्हणतात. आणि दक्षिण गोलार्धात या कालावधीमध्ये याच्या उलट ऋतू असतात. याच्या उलट म्हणजे काय, तर कसं असणार, तिकडे शरद संपात असणार आणि वसंत संपात. म्हणजे 21 मार्चला शरद संपात असणार आणि 23 सप्टेंबरला कसं असणार, वसंत संपात असणार. तर मित्रांनो, इथे तुम्हाला कळालं एवढं, अपसूर्यस्थिती, उपसूर्यस्थिती, ऋतूंची निर्मिती कशी होते. तर आता बघा, आयन दिन जे आहे व विषुव दिन जे आहे यांच्या तारखांमध्ये एखाद्या दिवसाचा फरक होऊ शकतो. आपण आधी पण पाहिलं की एखाद्या दिवसाचा फरक होऊ शकतो, म्हणजे मागे पुढे एक दिवस होऊ शकतो. आणि असा फरक जो आहे तो पृथ्वीच्या वार्षिक गतीमध्ये, म्हणजे पृथ्वी जेव्हा परिभ्रमण करते तेव्हा त्याची वार्षिक गती किती आहे त्यामध्ये जर काही तफावत आली, म्हणजे पृथ्वीचं परिभ्रमण करण्याच्या गतीमध्ये जर बदल झाला तर हाचा फरक आपल्याला जाणवतो. आणि हे पाचवीमध्ये तुम्ही जेव्हा शिकत होते तेव्हा लीप वर्ष जेव्हा शिकत असताना त्यामध्ये हे याचा संदर्भ आलेला आहे. तर मित्रांनो, आणखी काय म्हटलं आहे की संपात दिन जो असतो त्याच्या दिवशी दोन्ही ध्रुवांवरती सूर्योदय व सूर्यास्त होत असतो. आणि 21 मार्च रोजी सूर्योदय कोणत्या ध्रुवावर जाईल, तर मित्रांनो आपण पाहिलं ना, 21 मार्चपासून मग काय होतो, उन्हाळा सुरू होतो, सूर्योदय कुठे जाईल, आणि तो आपण काय पाहिलं, उत्तर ध्रुवामध्ये होतो. त्यामुळे इथे सूर्योदय कोणत्या ध्रुवावर जाईल, उत्तर ध्रुवावर जाईल. त्यानंतर काय म्हटलंय, आकृती 8.4 मध्ये जी आकृती दिलेली आहे खाली, त्यामध्ये कललेल्या अक्षासह पृथ्वीची 21 जून आणि 22 डिसेंबरची स्थिती दाखवलेली आहे. आणि तिचा आपल्याला प्रकाशित व अप्रकाशित भाग देखील दाखवलेला आहे. आणि याचं निरीक्षण करून आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर तुम्ही इथं बघू शकता, जो छायांकित केलेला भाग आहे, जे लाइनिंग केलेला आहे ते कोणता आहे, तो अप्रकाशित भाग आहे. आणि दुसरा आपल्याला पूर्ण ब्ल्यू दिसतो प्लेन, तो कोणता आहे, प्रकाशित भाग आहे. तर याच्यावरून आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत, ती तुम्ही डायग्राम एकदा व्यवस्थित बघून घ्या. त्यानंतर आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. तर त्यांनी काय म्हटलंय, चित्र अ मध्ये कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे, तर तुम्ही बघू शकता इथे चित्र अ हे दिलेलं आहे. तर इथं कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला आहे, आपल्याला जास्तीत जास्त दिसतं की इथे प्रकाश उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव जे आहे ते दोन्हीवरती तसा पडलाय प्रकाश, बरोबर, दोन्ही ध्रुवांवरती प्रकाश आहे. याचा एक भाग फक्त, पृथ्वी कललेली असल्यामुळे तो एक भाग फक्त प्रकाशित नाहीये आणि एक भाग प्रकाशित आहे, त्यामुळे दोन्ही ध्रुवांवरती इथे प्रकाश पडलेला आहे. आणि चित्र ब मध्ये त्यांनी विचारले कोणत्या ध्रुवावर प्रकाश पडलेला नाही, तर हे चित्र ब आहे, त्यामध्ये पण दोन्ही ध्रुवांवरती प्रकाश पडलेला नाही, म्हणजे दोन्ही ध्रुवांचा काही भाग अप्रकाशित आहे, तुम्हाला इथं कळू शकतं. त्यानंतर कोणता प्रश्न विचारलाय, तर कोणत्या गोलार्धातील दिनमान जे आहे ते 21 जून रोजी मोठे असेल. तर बघा, जिथे 21 जूनला सूर्य जास्त तिथे कसं असणार दिनमान, सूर्याचा प्रकाश असेल तर कसं असणार दिनमान जास्त. परंतु आपण आताच पाहिलं की 21 जून जे आहे तेव्हा काय असतं, संपात दिन असतो, आणि त्यामुळे 21 जूनला संपात दिन नसतो, 21 जूनला आहे. तर 21 जूनच्या दिवशी काय होतं, उत्तर ध्रुवावरती सूर्याचा आपल्याला पाहतो, तिथं उन्हाळा असतो, आणि 21 जूनला काय असणार, उत्तर ध्रुवावरती आपला प्रकाश कसा असणार किंवा दिवस कसा असणार, मोठा असणार. त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे, कोणत्या गोलार्धातील रात्रमान 22 डिसेंबर रोजी मोठे असेल. तर मित्रांनो, रात्रमान कोणत्या गोलार्धात मोठे असेल, तर रात्रमान देखील 22 डिसेंबरला आपल्या उत्तर गोलार्धातच मोठे असेल. म्हणजे बघा, आता इथे आपली डायग्राम बघा तुम्ही, खालच्या डायग्रामपेक्षा ही डायग्राम जास्त सोयीस्कर आहे. तर इथे तुम्हाला दिसू शकतं की आपल्या सूर्याचा जो प्रकाश आहे तो दक्षिण गोलार्धामध्ये 22 डिसेंबरला या स्थितीमध्ये इकडे सूर्याचा प्रकाश कसा असतो, अधिक असतो दक्षिण गोलार्धात, आणि इथे कसा असतो, दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो आणि इकडे हिवाळा असतो उत्तर गोलार्धामध्ये. तर दिवस जास्त असणार, उन्हाळे म्हणजे इथं दिवस कसा असणार, जास्त असणार. इथं नॉर्दर्न हेमिस्फिअरमध्ये म्हणजे आपल्या उत्तर गोलार्धामध्ये इथं रात्र कशी असते, मोठी असते, कधी 22 डिसेंबरला. त्यानंतर मित्रांनो आणखी काय विचारला, कर्कवृत्तावरती कोणत्या दिवशी सूर्यकिरणे लंबरूप पडतात. तर बघा, कर्कवृत्त कुठं असतं, उत्तर गोलार्धामध्ये असतं, ट्रॉपिक ऑफ कॅन्सर.
तर आपल्याला माहिती आहे जेव्हा तिथे सूर्य उत्तर गोलार्धामध्ये सर्वाधिक असेल तेव्हा तिथे ती किरणे लंबरूप पडणार. त्यामुळे 21 जूनला कसं असतं, सूर्यकिरणे इथे लंबरूप पडतात. त्यानंतर काय प्रश्न विचारलेला आहे आपल्याला की उत्तर ध्रुव जे आहे त्याच्या स्थितीचा विचार आपण जर केला तर 22 मार्च ते 23 सप्टेंबर हा जो कालावधी आहे या कालावधीमध्ये उत्तर गोलार्धामध्ये कोणता ऋतू असतो. तर आपण आताच पाहिलं की 22 मार्च ते 23 सप्टेंबर तिथे सूर्य कसा असतो, वरच्या साईडला असतो. सूर्याचा प्रकाश तिथे चांगला लंबरूप पडत असतो आणि त्यामुळे इथे काय होतं, जास्त असतो आणि त्यामुळे इथं उन्हाळा हा ऋतू असतो. तसेच मित्रांनो ऑस्ट्रेलिया जे आहे तिथे क्रिकेटचे सामने उन्हाळ्यामध्ये असतात आणि तेथील उन्हाळ्याचा आपल्याला कालावधी विचारला तर ऑस्ट्रेलियामध्ये क्रिकेटचे सामने उन्हाळ्यात होतात बरोबर. आणि उन्हाळा कधी असतो, ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात असल्यामुळे तिथला जो उन्हाळा आहे तो 22 डिसेंबरच्या नंतर आपला फेब्रुवारीपर्यंत तो उन्हाळा असतो. म्हणजे तुम्हाला इथे कळेल की ही जी डायग्राम आहे याच्यामध्ये तुम्हाला कळू शकतं की ऑस्ट्रेलिया खालच्या बाजूला इथे जवळपास आपला ऑस्ट्रेलिया येतो आणि ऑस्ट्रेलिया जे इथं असल्यामुळे दक्षिण गोलार्धात कधी डिसेंबरच्या वेळी सूर्य असतो आणि तेव्हा इथं उन्हाळा असतो. म्हणून ऑस्ट्रेलियाचा उन्हाळा डिसेंबरपासून ते फेब्रुवारीपर्यंत असतो. तसेच पुढे काय विचारलेलं आहे की नॉर्वे जे आहे तिथे मध्यरात्री सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असते आणि त्यावेळी तिथे कोणता ऋतू असतो. मित्रांनो एक नॉर्वेचं वैशिष्ट्य लक्षात घ्या की नॉर्वे असं शहर आहे किंवा नॉर्वे असं देश आहे तिथं स्वालबार्ड असं एक ठिकाण आहे जिथे मध्यरात्री सूर्यदर्शन होतं आणि नॉर्वे अशी शहर आहे किंवा देश आहे की जिथे आपल्याला जे दिवस आणि रात्र जे आहे ते विशेष करून नसतंच तिथे. तेव्हा तिथे फक्त सूर्य येतो आणि ते कधी येतो, एप्रिलपासून असतो ते ऑगस्ट, जवळपास 14 एप्रिलपासून 23 ऑगस्टपर्यंत तिथे सूर्य असतो. म्हणजे जातच नाही. एकदा सूर्य आला की 24 तास म्हणजे एवढ्या दिवस एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत सूर्य असतोच, तो मावळत कधीच नाही. सूर्य कंटिन्यू असतो तिथे आणि त्यामध्ये तेवढ्या वेळ आपल्याला सूर्यदर्शन होते. मध्यरात्री तिथे जवळपास 1:30 वाजता वगैरे सूर्यदर्शन तिथे होते. हा त्या कालावधी आणि सूर्यदर्शन होते म्हणजे तिथे उन्हाळा असणार, त्यावेळी उन्हाळा ऋतू असणार. मित्रांनो त्यानंतर अंटार्क्टिकाचा प्रश्न विचारला आहे. तर अंटार्क्टिका जे आहे तिथे आपला भारती म्हणून एक संशोधन स्टेशन, एक स्थानक बनवलेलं आहे जिथे मध्यरात्रीचे सूर्यदर्शन कोणत्या कालावधीत होत असेल तर आपल्याला ते विचारलेलं आहे. तसेच त्या काळामध्ये तेथे कोणता ऋतू असतो. मित्रांनो तर जिथे अंटार्क्टिका आहे तिथे एक गोष्ट लक्षात घ्या की अंटार्क्टिका अगदी ध्रुवावरती असल्यामुळे तिथं काय आहे, अंटार्क्टिका आपला कोणता ध्रुव आहे, पृथ्वीचा दक्षिण ध्रुव आहे आणि दक्षिण ध्रुवावरती असल्यामुळे पृथ्वी जेव्हा फिरत असते तेव्हा पृथ्वीच्या ध्रुवांवरती प्रकाश फक्त 2च वेळा म्हणजे 6 महिन्यांसाठी पृथ्वीचा ध्रुव प्रकाशित असतो आणि 6 महिन्यांसाठी कसा असतो, अप्रकाशित असतो. तर जेव्हा 6 महिने काय असतं, उत्तर ध्रुव प्रकाशित असतो आणि 6 महिने दक्षिण ध्रुव प्रकाशित असतो. म्हणजे अंटार्क्टिकावरती 6 महिने रात्र असते आणि 6 महिने दिवस असतो. म्हणजे 6 महिन्यासाठी सूर्य तिथं राहतो आणि 6 महिन्यासाठी अजिबात सूर्य नसतो, म्हणजे संपूर्ण रात्र असते तिथं. अशा अंटार्क्टिकाची परिस्थिती आहे. तिथे संध्याकाळी 5:15 वाजता वगैरे सूर्यदर्शन होते आणि मध्यरात्री 1:30-2 नंतर सूर्यदर्शन तिथे होते आपल्या भारती स्थानकावरती. पण 5:15 वाजता हे कन्फर्म आहे की भारती स्थानकावरती संध्याकाळी सूर्यदर्शन होते. तसेच मित्रांनो आपल्याला आता यामागचे भौगोलिक स्पष्टीकरण पाहायचे आहे. पृथ्वीचा कोणताही एक ध्रुव जेव्हा सूर्याकडे जास्तीत जास्त कललेला असतो तेव्हा त्या ध्रुवाचा जो गोलार्ध आहे त्या गोलार्धातील 23 डिग्री 30 अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे कशी पडतात, लंबरूप पडतात. म्हणजे पृथ्वीचा जो ध्रुव असेल, आता पृथ्वीचा ध्रुव आहे उत्तर ध्रुव, समजा ही पृथ्वी आहे, याचा उत्तर ध्रुव जो आहे तो जेव्हा सूर्याकडे जास्त कललेला असतो तेव्हा काय होतं, सूर्याच्या त्या ध्रुवावरती सूर्याची जी किरणे आहेत ती कशी पडतात, लंबवृत्त पडतात. कुठपर्यंत, 23 डिग्री 30 अक्षवृत्तापर्यंत. आणि विषुववृत्तावर 21 मार्च ते 30 सप्टेंबर या संपात दिनी, संपात स्थिती असते ना 21 मार्च 23 सप्टेंबर, तर हे जे संपात दिन आहेत तेव्हा विषुववृत्ता सूर्यकिरणे लंबरूप पडतात. आणि त्यानंतर विषुववृत्त ते कर्कवृत्त किंवा विषुववृत्त ते मकरवृत्त या दरम्यानचे जे अक्षवृत्त आहेत त्यांवर सूर्यकिरणे कशी असतात, लंबरूप पडतात. ही प्रक्रिया म्हणजे सुरू राहते की ते लंबरूप पडत जातात. फक्त 21 जून किंवा 22 डिसेंबर या तारखांना अनुक्रमे कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर सूर्यकिरणे लंबरूप पडतात. बघा आपण मगाशी पण हे पाहिलं, तर 21 जून किंवा 22 डिसेंबर या तारखांना अनुक्रमे म्हणजे 21 जूनला कर्कवृत्तावर आणि मकरवृत्तावर 22 डिसेंबरला सूर्यकिरणे लंबरूप पडतात. तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा, या तारखांवरती प्रश्न विचारले जाऊ
शकतात. 21 जून आणि 22 डिसेंबर कर्कवृत्त आणि मकर वृत्तावरती सूर्यकिरण लंबरूप पडतात आणि या दिवसांना काय म्हटले जाते? अयन दिन असे म्हटले जाते. संपात दिन कोणते? मार्च आणि आपल्या सप्टेंबर, 23 सप्टेंबर आणि 21 मार्च आणि 21 जून आणि 22 डिसेंबर हे काय झाले? संपात दिन, हे झाले अयन दिन. तर यात कन्फ्यूज होऊ नका. कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवांपर्यंत किंवा मकर वृत्तापासून दक्षिण ध्रुवांपर्यंत सूर्यकिरणे कोणत्याही अक्षवृत्तावर कधीही लंबरूप पडत नाहीत. तर बघा मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. कर्कवृत्तापासून उत्तर ध्रुवापर्यंत किंवा मकर वृत्तापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सूर्यकिरणे जी आहेत ती कधीच लंबरूप पडत नाहीत, कारण की तो अगदीच ही पृथ्वी आहे समजा आणि इथे आणि इथे सूर्यकिरणे कधीच लंबरूप पडणार नाहीत. इथपर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडू शकतात, पण इथे जी सूर्यकिरणे आहेत ती अशीच जाणार, लंबरूप पडणार नाहीत. उत्तर गोलार्धात 21 जून जो आहे तो कसा असतो? सर्वात मोठा दिवस असतो, म्हणजे रात्र तिथे कशी असते? सर्वात लहान असते. आणि दक्षिण गोलार्धात 21 जूनला काय असते? दक्षिण गोलार्धामध्ये सर्वात लहान दिवस असतो. कधी? 21 जूनला दक्षिण गोलार्धात सर्वात लहान दिन आणि 21 जूनला सर्वात मोठा दिवस, म्हणजे सूर्य जिथं जास्त तिथं मोठा दिवस असं तुम्ही समजायचं. मग तुम्हाला सोपं पडेल ते लक्षात ठेवायला. आणि दक्षिण गोलार्धात 22 डिसेंबरला सर्वात मोठा दिवस असतो. कधी? 22 डिसेंबरला, म्हणजे रात्र कशी असणार तिथे? सर्वात लहान असणार. कुठे? दक्षिण गोलार्धात. तर उत्तर गोलार्धामध्ये तो सर्वात 22 डिसेंबर उत्तर गोलार्धात कसा असतो? सर्वात लहान दिवस असतो, म्हणजे रात्र मोठी असते. आपण मगाशीच या प्रश्नाचं उत्तर पाहिलं की सर्वात मोठी रात्र 22 डिसेंबरला कुठं असते? उत्तर गोलार्धामध्ये असते. तर ह्यात पण कन्फ्यूज होऊ नका, हे एवढं तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. एक गोष्ट लक्षात ठेवली तर बाकीच्या आपल्याला आपोआपच लक्षात राहतात. सूर्याच्या स्थितीवरून लक्षात ठेवायचं, जिथं सूर्यप्रकाश अधिक तिथं त्यावेळी कसा असणार? दिवस मोठा असणार आणि रात्र लहान असणार. तसंच मित्रांनो, आर्टिक वृत्तापासून ते उत्तर ध्रुवापर्यंतच्या भागात 24 तास किंवा त्याहून अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते. आपण मगाशी पण पाहिलं की ध्रुवांवरती 6 महिने असतं सूर्यप्रकाश, सूर्य असतो, त्यामुळे तिथं 24 तासापेक्षा अधिक काळ सूर्यदर्शन होत राहते, म्हणजे त्या भागापर्यंत तेवढ्या. तसेच नॉर्वे कुठे आहे? युरोपच्या अगदी उत्तरेकडे आहे, त्यामुळे नॉर्वेमध्ये असं असतं की ते आपल्याला ऑगस्टपर्यंत, म्हणजे एप्रिलपासून ऑगस्टपर्यंत सूर्य दिसत राहतो. 24 तासांपेक्षा अधिक वेळ असतो ना. तर उत्तर ध्रुवावर 22 मार्चपासून 23 सप्टेंबरपर्यंत, म्हणजे 6 महिन्यांपर्यंत आपल्याला आकाशात सूर्य सतत दिसतो. आणि या उलट अशी जी स्थिती आहे ती 23 सप्टेंबर ते 21 मार्चपर्यंत अशी स्थिती कुठे असते? दक्षिण गोलार्धात असते, म्हणजे अंटार्क्टिकमध्ये असते. ते आपण मगाशी पाहिलं. तर विषुववृत्तावर या दिवशी सुद्धा दिनमान आणि रात्रमान कसे असतात? सारखेच असतात, म्हणजे 12-12 तासांचे असतात. जेव्हा अशी 6 महिन्यांची स्थिती आहे तेव्हा जे 12-12 तासांचे, 12 तास दिवस आणि 12 तास रात्र अशी विषुववृत्तावरती दिनमान असतं, कारण की तेव्हा लंबरूप विषुववृत्तावरती ती किरणे पडत असतात. आणि मित्रांनो, सूर्यदर्शन काळ जे आहे किंवा अयन स्थिती आहे, संपात स्थिती आहे, यांचा विचार आपण केला आणि या सर्व गोष्टी आपण पाहिल्या आणि त्याच्यावरून आता ऋतू ठरवलेले आहेत. म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशात ऋतूबद्दल आपल्याला जास्ती करून जाणवत नाहीत आणि त्यामुळेच काय होतं? तेथील जे हवामान आहे त्या हवामानाच्या स्थितीत वर्षभरात फारसा फरक होत नाही. म्हणजे माहिती आहे तुम्हाला की विषुववृत्तावर दररोज संध्याकाळी 4 वाजता पाऊस पडतो. विषुववृत्तावरचं तापमान सर्वाधिक असतं. तर या हवामानामध्ये जास्ती करून बदल होत नाही, ऋतूबदल तिथे जाणवत नाही, कारण विषुववृत्त जे आहे तिथे सूर्याची स्थिती कशी असते? सूर्याचं तापमान वगैरे व्यवस्थित असतं आणि त्यामुळे म्हणजे सारखंच असतं विशेषतः, त्यामुळे एवढा काही फारसा फरक तिथे पडत नाही. मात्र दोन्ही गोलार्ध जे आहेत ते इतरित्र विशिष्ट काळामध्ये दरवर्षी उन्हाळा व हिवाळा हे ऋतू होतात. दोन्ही गोलार्धामध्ये हिवाळा आणि उन्हाळा हे ऋतू येत असतात. वर्षभराच्या काळामध्ये ते एकामागून एक येत असतात, म्हणजे उन्हाळा झाला की हिवाळा, मग पुन्हा उन्हाळा, पुन्हा हिवाळा. मी तुम्हाला आधी पण म्हटलं की पावसाळा ऋतू नाही, तो आपण आपल्या सोयीने पाडलेला ऋतू आहे. उन्हाळा आणि हिवाळा हे दोनच ऋतू असतात, परंतु काही ठिकाणी 4 ऋतू देखील मानले जातात, म्हणजे आपलं वसंत आणि शरद हे त्यामध्ये ॲड केले जातात. त्यानंतर मित्रांनो, वातावरणातील बदल, हवेतील बाष्प व वारा यांमुळे होणारी वृष्टी ऋतूंवरती परिणाम करते. बघा, वृष्टी म्हणजे पर्जन्य, आपला पाऊस, तर हे परिणाम करत असते. हे कशामुळे होतं? वातावरणातील बदल, हवेतील बाष्प आणि वारे यांच्यामुळे वृष्टी होते. आणि काही काळ सातत्याने पडणारा जो पाऊस असतो तो हिवाळा व उन्हाळ्याशिवाय आणखी काही ऋतूंची भर घालतो. मगाशी म्हटल्याप्रमाणे हिवाळा व उन्हाळ्याशिवाय मग आणखी ऋतू येतात. कशामुळे? पावसामुळे. स्थानिक परिस्थिती जी आहे त्याच्यानुसार वेगवेगळ्या भागांमध्ये उन्हाळा व हिवाळ्याशिवाय इतर ऋतू जे आहेत ते देखील मानले
जातात. काही देशात पावसाळा, आपल्याकडे पावसाळा असतो ना, हा स्वतंत्र ऋतू मानला जातो. म्हणजे भारतात विशिष्ट काळात पाऊस पडतो, त्यामुळे उन्हाळा, पावसाळा आणि परतीचा मान्सून व हिवाळा असे 4 आपल्याकडे ऋतू मानले जातात. बघा, उन्हाळा, पावसाळा आणि परतीचा मान्सून आणि हिवाळा. उन्हाळा तर कधी असतो माहिती आहे, पावसाळा आपला जून जुलै असतो, ऑगस्ट, नंतर मग ऑगस्ट सप्टेंबरमध्ये परतीचा मान्सून असतो, म्हणजे सप्टेंबरमध्ये मोस्टली. त्यानंतर हिवाळा असतो, ऑक्टोबरपर्यंत परतीचा मान्सून मानला जातो. त्यानंतर मग ऑक्टोबरच्या पुढे हिवाळा मानला जातो आणि मग पुन्हा उन्हाळा येतो. युरोप व उत्तर अमेरिकेत उन्हाळा, शरद, हिवाळा आणि वसंत असे 4 ऋतू मानले जातात. बघा, शरद आणि वसंत तिथे मानले जाते अमेरिकेत. तर असे ऋतू मानले जातात. काही ठिकाणी आपण पाहिले इतके ऋतू आहेत. आणि आता या सर्व ऋतूंचा, हे ऋतुचक्र जे आहे त्याचा सजीवांच्या जीवनावरती कसा परिणाम होतो हे आता आपल्याला अभ्यासायचं आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, पृथ्वीचा अक्ष जो आहे तो कललेला जर नसता तर पृथ्वीवरती सगळीकडे आहे ती स्थिती वर्षभर राहिली असती, म्हणजे ऋतू निर्माण झालेच नसते. कारण की पृथ्वीचा कललेला अक्ष आणि पृथ्वीची जी परिभ्रमण स्थिती आहे यामुळेच काय होतं, पृथ्वीचा अक्ष मोस्टली कललेला आहे, त्यामुळे ऋतू निर्माण होतात. जर हा अक्ष कललेला नसता तर ऋतू निर्माण झाले नसते. हे इथं महत्त्वाचं आहे. कारण की ते अक्ष कलल्यामुळेच आणि दिवस रात्र ही जी परिस्थिती आहे ही देखील त्यामुळे मोस्टली होते. म्हणजेच काय झालं असतं, वेगवेगळे अक्षवृत्त जे आहेत त्याच्यावरती आपल्याला सारखेच हवामान वर्षभर जाणवले असते. 12 तास रात्र, 12 तास दिवस, याशिवाय काही फरक जाणवला नसता. पृथ्वीचा कललेला जो अक्ष आहे त्याच्यामुळे आपल्याला पृथ्वीवरती ऋतू, विविधता आणि बदल या गोष्टी घडताना दिसून येतात. पृथ्वीवरील जो ऋतुचक्र आहे त्याचा जीवसृष्टीवरती परिणाम होतो. म्हणजे बघा, दोन्ही गोलार्ध जे आहेत त्याच्या 66 डिग्री 30 ते 90 डिग्री या दरम्यानच्या भागामध्ये 6 महिन्यांच्या कालावधीपुरता पडणारा जो सौम्य सूर्यकिरण आहेत यांच्यामुळे काय होतं, म्हणजे आपण पाहिलं ना, दोन्ही ध्रुवांमध्ये काय होतं, 6 महिने अंधार, 6 महिने दिवस असतो. बाकी इकडे असतं नॉर्मली, पण इकडे 6 महिने अंधार आणि 6 महिने दिवस अशी परिस्थिती असते. आणि या दरम्यानच्या भागामध्ये जो 6 महिन्यासाठी जो सौम्य सूर्यकिरणे मिळतात त्याच्यामुळे देखील या प्रदेशामध्ये जैवविविधता निर्माण झालेली आहे. बघा, सूर्यकिरणे जैवविविधतेसाठी गरजेची असतात आणि त्या सूर्यकिरणांमुळे जैवविविधता निर्माण झालेली आहे. आणि दक्षिणेला अंटार्क्टिक प्रदेश जे आहे तिथे पेंग्विन पक्षी, वॉलरस, सील यांसारखे सजीव आपल्याला पाहायला मिळतात. आणि उत्तर ध्रुवीय प्रदेशात रेनडियर, ध्रुवीय अस्वळे, ध्रुवीय कोल्हे यांसारखे सजीव आढळतात. मित्रांनो, या भागातील मानवानेही येथील जी नैसर्गिक परिस्थिती आहे तिच्याशी जुळवून घेतलेले आहे. आणि अतिशय अन्न पुरवठा तिथे जरी कमी झाला की अन्नाच्या शोधासाठी, तसेच थंडीपासून, थंडी जास्त असते ना ध्रुवांवरती, तर थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून अनेक पक्षी आणि प्राणी आपले निवासस्थान तात्पुरते काय करतात, बदलत असतात. तसेच तिथे हवामानातील जो फरक आहे त्या फरकाशी ठराविक मर्यादेपर्यंतच अनुकूलन करता येते. म्हणजे आपण आपल्यामध्ये ॲडॅप्टेशन्स करू शकतो, बदल करू शकतो, त्या परिस्थितीशी जुळवून घेऊ शकतो, परंतु त्यासाठी एक ठराविक मर्यादा असते. त्यामुळे सजीव जे आहेत ते ठराविक प्रदेशातच जीवनक्रम करताना आढळतात. त्याच्यापेक्षा जास्त पुढे ते जात नाहीत, ते जास्त बदल करू शकत नाहीत. म्हणजेच ते स्थलांतर करतात. जर अधिक परिस्थिती झाली तर मग ते स्थलांतर करतात. ध्रुवीय भागामध्ये ऋतुमानानुसार बर्फाच्छादनाची सीमा उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत असते. बघा मित्रांनो, हे महत्त्वाचं आहे. जे ध्रुवीय भाग आहे तिथे ऋतूनुसार ते बर्फाच्छादन जे होतं त्याची सीमा कशी होत जाते, उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडे सरकत जाते. आणि याच अनुषंगाने पक्षी किंवा प्राणी जे आहेत ते स्थलांतर करत असतात. बर्फाच्छादन व्हायला लागलं की पक्षी किंवा प्राणी ते त्यांच्या सोयीनुसार स्थलांतर करतात. आणि विशिष्ट कालावधीमध्ये झाडांना फळे येतात आणि त्यामुळे स्थानिक ऋतुमानानुसारच शेतीचे हंगाम सुद्धा तिथे ठरलेले असतात. तिथे त्यानुसार शेती केली जाते. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्या ऋतुमानाचा आपल्या मानवी जीवनावरती परिणाम होत असतो. इथे त्यांनी काही प्रश्न विचारले आहेत की एकाच गोलार्धात असूनही भारत व इंग्लंड जे आहे ते येथे क्रिकेटचे सामने वेगवेगळ्या महिन्यात का होतात. तसेच पृथ्वीवर 21 मार्च व 23 सप्टेंबर रोजी दिनमान व रात्रमान जे आहे, दिवस आणि रात्र आहे ते समान कालावधीचे असते, तरी देखील या दिवशी पृथ्वीच्या काही भागांमध्ये उन्हाळा तर काही भागात हिवाळा असतो. आणि याच्या मागचे कारण काय असावे, तरी आपण पाहिलं की एका साईडला सूर्याचा प्रकाश अधिक आणि सूर्याचा प्रकाश दुसऱ्याकडे पोचत नाही, त्यामुळे तिथे कसं असतो, हिवाळा असतो.
तसेच आणखी काय विचारलं आहे की मे महिन्यात लोकरीचे कपडे घालण्याची आवश्यकता असणारे कोणतेही 2 देश त्यांच्या अक्षवृत्तीय स्थानांचं सांगा. तर मित्रांनो, मी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. जरा डोके चालवायला म्हटलेलं आहे, त्यामुळे तुम्ही जरा डोके चालवा, जरा सर्च करा आणि याची उत्तरं स्वतः शोधा किंवा कमेंट बॉक्समध्ये ती उत्तरं द्या, म्हणजे दुसऱ्यांपर्यंत देखील पोचतील. सगळंच आपल्याला स्पून फीडिंग करून चालणार नाही ना. जर मी स्पून फीडिंग पण करू शकते एक वेळ, पण ते गिळायचं तर तुम्हालाच आहे ना. म्हणून तुम्ही पण काही शोधायचे कष्ट घ्या, त्यातून तुम्हाला 2 गोष्टी अजून चांगल्या मिळतील. आणि आणखी एक मित्रांनो, की इथे आपली व्हिडिओ तुम्हाला थोडी स्लाईड ब्लर दिसते, तो टेक्निकल प्रॉब्लेम होतोय. जर आपल्याला जमलं तर आपण करूया त्यात इम्प्रूव्हमेंट, पण मी तुम्हाला काही डायग्राम वगैरे काढून दाखवते, त्यामुळे एवढा प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही फक्त ऐका, आपण बघूया, यामध्ये सुधारणा लवकरच करूयात. थोडे दिवस ॲडजस्ट करून घ्या. त्यानंतर काय म्हटलं आहे, माहिती आहे का तुम्हाला, बघा आर्क्टिक टन विषयी सांगितलं आहे, ह्या पक्षाविषयी सांगितलं आहे. तर उत्तर ध्रुव जे आहे, नॉर्दर्न हेमिस्फिअर जे आहे, नॉर्दर्न पोल जे आहे, तिथे थंडी वाढते तेव्हा जे आर्क्टिक टन जे आहेत, हा पक्षी जो आहे म्हणजे आर्क्टिक भागामध्ये असतो त्यामुळे त्याला आर्क्टिक टन असे म्हटले जाते. तर हा पक्षी दक्षिण ध्रुवाकडे प्रवास करतो का? कारण तिथे थंडी वाढते म्हणून. आणि जेव्हा उत्तर ध्रुवावरती उन्हाळा सुरू होतो तेव्हा हा पक्षी पुन्हा जेव्हा उत्तर ध्रुवावरती उन्हाळा सुरू होतो तेव्हा तो पक्षी पुन्हा काय करतो, दक्षिण ध्रुवाकडून उत्तर ध्रुवाकडे प्रवास करतो आणि अन्नाचा शोध घेण्यासाठी त्याला हा प्रवास करावा लागतो. तर बघा, हे ह्या पक्षाचं एक महत्त्व आहे की विशिष्ट आहे की तो, त्याला थंडी जास्त असेल, थंडी वाढली की तो उन्हाळे भागात जातो आणि तिथं पुन्हा उन्हाळा सुरू झाला की पुन्हा तो मग उत्तर ध्रुवावरती जातो. परंतु अन्नाचा शोध घेण्यासाठी त्याला हा प्रवास करावा लागतो आणि त्याचा वर्षभरातील एकूण प्रवास जो आहे तो सुमारे किती असतो, 70,000 किलोमीटर इतका असतो. तर बघा मित्रांनो, किती प्रवास तो करतो उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवापर्यंत. तर 70,000 किलोमीटरचा वर्षभरचा प्रवास तो करतो. आणि जगातील बहुतेक ही एकमेव पक्षी प्रजाती असावी की जी वर्षातून 2 वेळा उन्हाळा अनुभवते. कारण की ते इकडं दक्षिण ध्रुवावरती उन्हाळा असेल तर दक्षिण ध्रुवावरती येतात, उत्तर ध्रुवावरती उन्हाळा असेल तर उत्तर ध्रुवावरती जातात, म्हणजे ते 2 वेळा वर्षातून अनुभवतात काय, उन्हाळा. आर्क्टिक टन एकमेव अशी प्रजाती असावी असं म्हटलं जातं. त्यानंतर आपल्याला सायबेरियन क्रेन हे एक पक्षी दिलेले आहेत. तर हिवाळ्यातील थंडी आणि अन्नाची उणीव म्हणजे अन्नाची गरज यामुळे ते उत्तर ध्रुवीय प्रदेशातून क्रौंच पक्षी जे आहेत, क्रौंच पक्षी त्याला म्हटले जातं, तर ते भारतामध्ये येतात. कुठून? उत्तर ध्रुवीय प्रदेशातून. आणि त्यांचे स्थलांतर आहे ते सुमारे 8 ते 10,000 किलोमीटरचे असते. म्हणजे भारतात उन्हाळा सुरू झाला की ते पुन्हा उत्तर ध्रुवांकडे स्थलांतर करतात. तर हे तुम्ही इथे लक्षात ठेवा. तर मित्रांनो, ह्या 2 गोष्टी, हे सायबेरियन क्रेन आणि आर्क्टिक टन हे 2 पक्षी महत्त्वाचे आहेत. त्यांनी काय विचारलं आहे, जरा विचार करा. भारताच्या बाबतीत ऋतुचक्र जे आहे ते सजीवांवरती कोणता परिणाम होतो आणि त्यावर परिच्छेद लिहा. आता आपण पाहिलं की ऋतुचक्राचा सजीवांवरती कसा परिणाम होतो, तर भारताच्या बाबतीत कसा होतो, तर हे तुम्ही जरा विचार करा की भारताच्या बाबतीत काय परिणाम होत असेल. तसेच काय म्हटलं आहे आपल्याला, त्यांनी सांगितलंय की पृथ्वीचा अक्ष जो आहे तो जर कललेला नसता तर पुढील ठिकाणी दिनमान आणि ऋतुमानाविषयी काय स्थिती असती. तर बघा, आपण मगाशी पाहिलं की पृथ्वीचा अक्ष जर कललेला नसता तर बऱ्याच गोष्टी बदलल्या असतात. त्यामुळे तुम्ही बघा, तुम्हाला जमतंय का की हे जे दिलेले आहेत ठिकाणं, कॅनडा, टास्मानिया बेट, नायजेरिया, वेस्ट इंडिज बेटे, पेरू, बोर्निओ बेट, तर इथे काय परिस्थिती असती जर पृथ्वीचा अक्ष कललेला नसता तर. त्यानंतर काय म्हटलेलं आहे, जरा डोके चालवा. जम्मू आणि काश्मीरची उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगर तर हिवाळ्यातील राजधानी जम्मू असते, यामागचे कारण काय असावे. तर मित्रांनो बघा, एक गोष्ट लक्षात घ्या की जम्मू आणि काश्मीर जे आहे, जम्मू काश्मीरची उन्हाळ्यातील राजधानी श्रीनगर असते आणि हिवाळ्यातील राजधानी जम्मू असते. असं का होतं मित्रांनो, कारण की तिथे हिवाळ्यामध्ये काय होतं, बर्फ खूप जास्त असतो. हिवाळ्यामध्ये तिथं इतकी बर्फवृष्टी होते, इतकं ते श्रीनगर जे आहे ते काय होत जातं, पूर्ण बर्फाने पॅक होतं. तिथले रस्ते वगैरे लँडस्लाईड्स होतात किंवा बर्फाचं पूर्ण आच्छादन होत जातं आणि त्यामुळे व्यापार जो आहे तिथला किंवा ट्रेड, या सर्व गोष्टी ज्या तिथल्या आहेत याच्यावरती परिणाम होऊ नये म्हणून ती राजधानी श्रीनगरवरून जम्मूला शिफ्ट करतात. कारण की तिथल्या आर्थिक गोष्टींमध्ये अडथळे निर्माण होऊ नाहीत, यासाठी ही राजधानी कुठे करतात, जम्मूमध्ये करतात. आणि पुन्हा मग उन्हाळा आला की ती श्रीनगर होते. अशी 2 राजधान्या तिथे पडतात ऋतूनुसार. तर बघा, ऋतूंचे किती महत्त्व आहे हे देखील तुम्हाला इथे कळू शकते. तर भारतातील मानवी जीवनावरचा परिणाम विचारले, त्यामध्ये तुम्ही हेही उदाहरण एक टाकू शकता.
याचा अभ्यास तुम्हाला इतर पाठ्यपुस्तकांमध्ये देखील करायला मिळणार आहे. मित्रांनो, आपला हा पाठ इथे संपलेला आहे. थोडा मोठा पाठ होता पण महत्त्वाचा पाठ आहे, त्यामुळे तुम्ही हा लक्षात घ्या आणि यातील काही प्रॉब्लेम असेल, डाऊट असेल तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बघत राहा अभ्यास मित्र.